लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग. देव मान्य संत, शास्त्र मान्य संत, संत मान्य संत, समाज मान्य संत, शास्त्र मान्य संत, राजमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील बहुतेकांच्या पाठातला हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाचा सर्वस्व भार माझा संतांच्यावरती वहा या पद्धतीची एका अंगाने मागणी तुकोबाराय या अभंगामध्ये करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगावरती यथामती, यथावकाश, यथासमत, सात्विक, तात्विक काही वास्तविक चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता माझा आवाज येतो. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कार्य घडतं त्या पाठीमागे काहीतरी कारण आहे, म्हणून आपल्याकडे शास्त्रामध्ये सिद्धांत आला, कार्य कारण भाव सिद्धांत. ज्या अर्थी त्या अर्थी, ज्या अर्थी कार्य घडते त्या अर्थी काहीतरी कारण आहे. कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे, तरी माझं सांगणं कर्तव्य ठरतं. म्हणून आपल्या सर्वांचे सुपरिचित आदरणीय बुवा, ज्यांना आपण बुवा म्हणतो, असे आमचे रंगनाथ बुवा कुलट यांच्या सौभाग्यवती सो कौशल्याबाई रंगनाथ कुलट, बरोबर ना, यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनानिमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. भावपूर्ण आदरांजली या श्राद्धाच्या रूपाने आपल्याच अंतकरणाची श्रद्धा त्यांना समर्पित करायची आहे. यत श्रद्धया क्रियते इति श्राद्धा. श्राद्ध शब्दाचा अर्थच असा केला गेला शास्त्रकारामध्ये. हो, यत श्रद्धया क्रियते इति अतिव श्रद्धेने केल्या जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. समग्र हा परिवार यांच्या वतीने हा श्राद्ध विधी पूर्ण होत आहे. शास्त्रकारांनी पितरांच्या उद्धारासाठी, आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी शास्त्रविहित जे कर्म करायला सांगितलेले आहेत त्यातला एक विधी म्हणजे हा श्राद्ध विधी आहे. एका अंगाने ही कृतज्ञता आहे. विठ्ठल विठ्ठल. आजचा हा सोहळा कृतज्ञतेचा सोहळा आहे. ज्यांचे आपल्यावरती उपकार असतात ना, त्या उपकाराची जाणीव ठेवून त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा जो प्रयत्न करतो त्याला कृतज्ञ असं म्हणत असतात. आणि केलेल्या उपकाराची जाणीवच ठेवत नाही त्याला कृतज्ञ असं म्हणत असतात. कृतज्ञता ही खूप मोठी पापाची आहे आणि कृतज्ञता ही खूप मोठी पुण्याची आहे. किती पापाची आहे कृतज्ञता, मला विस्तार करायला एवढा अवकाश नाहीये, परंतु सूत्र आलेलं आहे कृतज्ञ नास्ती निष्कृती ही. म्हणजे कृतज्ञ माणसाचं मांस हिंस्र पशुही खात नाही आणि नरभक्षकही खात नाही, असा महाभारतात एक दृष्टांत आलेला आहे. मी विस्तार करत नाही, फक्त एवढ्यातून समजून घ्या. कृतज्ञ माणसाचं मांस नरभक्षक खात नाही, हिंस्र पशु सुद्धा खात नाही. का खात नाहीयेत तर त्या हिंस्र पशूने नीती सांगितली. ते म्हटले हे मांस खाल्लं तर आम्ही मरायची दाट शक्यता आहे, आम्हाला मृत्यू येऊ शकतो. हिंस्र पशु म्हटले कस काय असं? ते म्हटले हे कोणातरी कृतज्ञ माणसाचं मांस दिसतंय. बर मग नाही, नीती अशी आहे. काय नीती आहे? विंचवाच्या नागीमध्ये विष असतं. आवाज माझा मोकळा. विंचवाच्या नागीत विषय बिकुतला नाही, प्लेन मधलं पाहिजे. विंचवाच्या नागीत विषय नाही, आता माझ्यातच विषय यायला बसले. विंचवाच्या नागीत विषय, सापाच्या फण्यामध्ये नाम दातात विषय, पालीच्या शेपटीत विषय. पण पुढे नीती आहे का? तेच हिंस्र पशु मानवाला नीती शिकवतायत. विंचवाच्या पालीत विषय, विंचवाच्या नागीत विषय, पालीच्या शेपटीत विषय, सापाच्या फण्यात विषय, पण कृतज्ञ माणसाच्या सर्वांगात विषय. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे असं. तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. तुका भले विंचू नागी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. तुका भले विंचू नागी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी.
सर्वांगी तैसा तुका म्हणे विंचू नागी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन माणसाच्या सर्वांगात विष आहे आणि ते जर विष आम्हाला बाधक ठरलं तर आमचा प्राण जाण्याची शक्यता आहे. एवढी कृतज्ञता ही पापाची, बस एवढाच विस्तार करायचा आहे. आणि कृतज्ञता ही खूप मोठी पुण्याची आहे. म्हणून कृतज्ञता माणसाने व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञ राहावं माणसाने, नाही तर मग कृतज्ञ उपकार केला चोरा हाती व्यवहार दिला. जसं चोराच्या हातामध्ये 5 लाख रुपयाची बॅग द्यावी, सांभाळा सांभाळा सांभाळायला होती नाही म्हणले मी यायला जाऊन येतो तोपर्यंत सांभाळा. आरती तुला अर्धा कार्यक्रम होतो इकडे निघून पण जाईल. चोराच्या हातात व्यवहार दिला तर ते व्यवहार मग नाही ताकात वळण तुका म्हणे आवकाळा असं होईल. तसं कृतज्ञ राहू नये माणसाने. माणसाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आजचा हा सोहळा म्हणजे कृतज्ञतेचा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल. मी आता परिवारावर बोलायला लागो तर मी अख्खं कीर्तन सुद्धा परिवाराच्या आध्यात्मिक कार्यावर बोलू शकतो. व्यावहारिक नाही म्हटलं मी, आध्यात्मिक. व्यावहारिक तुम्ही सांगा श्रद्धांजली वाहत असताना, पण मी आध्यात्मिक जे यांचं कार्य आहे, आध्यात्मिक जी यांची बैठक आहे, याच्यावरती मी निश्चित 1 तासभर विस्ताराने चिंतन करू शकतो. कारण आमच्या बुवांचं परमार्थामध्ये जो काळ गेलाय, हो, ती एक घडी अध्यात्मामध्ये अगदी सत्वगुणामध्ये परिपूर्ण निमग्न गेलेली आहे. म्हणून तर एवढं वय वागसाय. तुमच्या वयाचं जर रहस्य मला सांगायला सांगितलं, आता तुम्ही जाऊ द्या, तुम्ही तर सांगसाल तुमच्या दृष्टीने, पण मला सांगायला सांगितलं तर मी सुद्धा सांगू शकतो. त्यातले 2-3 कारण मला असे वाटतात. एक, बुवांचं एवढं वय दिसतंय, याच्या पाठीमागे मुख्य कारण कोण असेल तर मला वाटतं म्हणावं लागेल आजी आहे. आता बाकीचे कारण सांगतो, बाकीचेही कारण सांगतो. कारण दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है. हा, एक कणीस येतं ना पुढं, प्रमाण नका म्हणा, एक कणीस वर येतं तर त्या एका दाण्याला खाली गाडून घ्यावं लागत असतं. तसं जी संपन्नता दिसते आहे आणि आमच्या बुवाचं आरोग्य दिसतं आहे, एवढं वय दिसतं आहे, अजून कोणता आजार पण नाहीये, याच्या पाठीमागे मुख्य कारण आजी आहे. एक आजी आहे. का बरं? बुवाला वेळेवर खायलाच नसतं दिलं मग. बर, तुकाराम महाराजाच्या भाषेत बोलू तर जर ज्याची भार्या, ज्याची पत्नी सकाळी सकाळी हरिपाठ म्हणत असेल, हरिपाठ कळतं ना तुम्हाला, सकाळी सकाळी, खरं सांगा त्याचं आयुष्य चांगलं राहील का? हरिपाठ म्हणतो मी, म्हणजे तुम्हाला कोणता हरिपाठ हेही कळते का? बराच अनुभव दिसतो. ऐका ऐका, सकाळी सकाळी जर आपली भार्या अनुकूल नसेल तर त्या मालकाचं आरोग्य चांगलं राहू शकत नाही राहू शकत. बरेच माणसं दिवसभर उदास दिसतात ना कधी कधी. त्यांना जर विचारलं आपण, तसं आम्ही समजून घेतो, काय झालं घरी याचा सत्यनारायण सकाळी झालेला दिसतोय. जर सकाळी सकाळी पत्नी जर मालकाला बोलली म्हणजे अशी नाही म्हणत मी, मग असं चांगलं जर असं टाकून बोलले की समजून घ्यावं, दिवसभर ते कीर्तनात जरी येऊन बसलं ना, दोरे तरी काढील चटयाचे, खालची गवत तरी काढील. मी तुमच्या चटयाची काळजी घेतो, मी तुमच्या, ऐका ऐका, दोरे तरी काढत बसल, नाही तर पुढच्याच्या सदऱ्याला असं तरी करत बसल. बरेच समजून घ्यावं, याचं मन जाग्यावर नाही. का मन जाग्यावर नाही? त्याचं कारण आहे सकाळी सकाळीच उद्विग्नता त्याच्या पाठीमागे लागलेली. हे खरं आहे का मी बोलतो ते? खरं सांगा, मर्यामाची शपथ, हे खरं आहे की नाही? हे खरं आहे. हा, हे खरं आहे. एखाद्या वेळेस एखादा महाराज जर कीर्तनात भर बोलला तरी त्याला काही वाटत नाही. त्याचं कोण ऐकतं? त्याचं बोलायचं कामच आहे. आता लोक आपल्याला तसं समजतात, आपल्याला वाटतं आपल्याला लोक ऐकतात. आपलं लोक काही ऐकत नसतात. ते उठल्यावर जे असं करतात ना, ते त्याच्यासाठीच करतात. तुझं तुला, तुझं तुला, तुझं तुला, निघले इथून.
आपलं आपला त्यांना ट्रेस येत नाही, आपले शब्दही त्यांना लागू पडत नाहीयेत. पण त्यांना जर घरी जर बोलली भारी आहे त्यांची, तर दिवसभर उदास माणसं असतात. असे बरेच माणसं मी पाहिलेले आहेत उदास. आणि म्हणून हे मी बोलतोय. हां, म्हणून मी बोलतोय. बरोबर का संपत महाराज जी? हां, हे बघा विचार आहे. हो. अहो मग चालीत स्वर सुद्धा लागत नाही बरोबर. विठ्ठल, विठ्ठल. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. विनोदाचा भाग सोडा. ऐका, ऐका, ऐका. विनोदाचा भाग पण आहे आणि हे खरं पण आहे. हे खरं आमचे बाबा आमचे गुरुजी बाबा म्हणायचे, बरोबर का बुवा? आता माझ्यापेक्षा जास्त कीर्तन बुवानी ऐकले असतील बाबाचे. आमचे बाबा म्हणायचे विनोदाचा भाग आहे, पण पुन्हा म्हणायचे अरे विनोद नाही खरंच आहे हे. विठ्ठल, विठ्ठल. बघ, एक मी असं म्हणतो, एक घास कमी चांगला खायला मिळाला तरी चालेल, पण परिवारातल्या माणसाकडनं परिवारातल्या व्यक्तीला प्रेम मिळालं पाहिजे. मग आयुष्य वाढतं बरं. आयुष्य निश्चित वाढतं. कारण हे डॉक्टर लोक जे बोलतात ना, की बीपी, तुमचा बीपी कसं काय वाढा, काय टेन्शन घेतलं तुम्ही, असं म्हणतात ना. ते म्हणते नाही नाही काहीच नाही घेतलं, सांग ना आता खरं, घरचं घेतलं म्हणून. हो, म्हणजे टेन्शन म्हणजेच बीपी वाढते ना. बीपी त्यालाच म्हणत असतात. तुमचा ट्रेस वाढला की मग तुमचं ब्लड सर्क्युलेशन बरोबर ना वागसाहेब, आणि मग बीपी वाढला की मग त्याला ते चक्कर येते वगैरे वगैरे वगैरे. एवढी चक्कर येते घरच्या बोलण्यावरून. मग बुवांना एवढं लाईफ मिळालंय, त्याच्या पाठीमागे मुख्य कारण शोधलं तर कौशल्य आजी आहे. हा, वेळेवर आहार. आता मी दुसरे 2-3 कारण सांगतो. दीर्घायुष्य होण्यासाठी हे एक कारण, अजून 3 कारण असली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. एक त्याच्यातले 2-3 मी पाहिलेत म्हणून सांगायला होता. एखाद्याला 99 वर्ष लाईफ मिळाली की समजून घ्या त्याच्या 3 गोष्टी, इकडे बघा, त्याच्या 3 गोष्टी खूप खूप संयमात आहेत म्हणून समजायचं. कोणत्या 3 गोष्टी गुरुजी? एक, आहार. बघा तुम्हाला जमलं तर हे करून बघा. या 3 गोष्टी ज्याच्या समतोल आहेत त्याला दीर्घायुष्य मिळतं. एक, आहार. नंबर 2, विहार. आणि नंबर 3, व्यवहार. सर्व आहे. आहार, बर, पहिला आहार व्यवस्थित, आहार, विहार आणि व्यवहार. या 3 गोष्टी अनुकूल असतील ना, किंवा समतोल राहत असतील ना, तर त्याला आयुष्य, किंवा एखाद्याला लाईफ जास्त भेटलं तर समजून घ्या या 3 गोष्टी त्याच्या व्यवस्थित आहेत. पहिला आहार. आहार. आता बुवांचा मी तीर्थयात्रेत, तुम्ही म्हणसाल श्राद्ध इकडे बुवाचं का सांगाले, बुवा एवढे गुटगुटीत दिसतात त्याच्या पाठीमागचं कारण सांगायला मी. पहिला आहार. पहिला आहार. आहार व्यवस्थित असला पाहिजे. ती यात्रेमध्ये असताना एकच पोळी खायची, एकच पोळी खायची आणि एकच टाइम खायची, एकच टाइम. काही 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 हा 3-3, 4-4 असे काही पोळी अशी नाही चुरत महाराज. मी एका माणसांची, एका व्यक्तीची बघितली पोळी चुरत असताना भाजीमध्ये अशी. आपण एका हातात, आता डावा हात लावून नाही म्हणतात, इकडे काय सावळा गोंधळ काय विचारतं इकडे. वाघसाहेब त्यांनी 3 पोळ्या अशा घेतल्या अशा चुरत होता. बरंच आता हे मी आळंदीत पाहिल्याला सांगतो. विठाल 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 विठाल. त्या 3 माझ्या समोर घेतल्या होत्या, नंतर किती मला नाही माहिती, पण 3 तर पहिल्या माझ्या समोर. इकडे ऐका, अति आहार सुद्धा माणसाला घातक आहे. म्हणून तर गीताशास्त्र म्हणतं अति आहार आणि कमी आहार हे ज्याच्या जीवनामध्ये त्याला योग साधला जात नाही. मग आहार कसा असावा? युक्त आहार विहार युक्त. हे तिन्ही गोष्टी मी या प्रमाणातून काढलेल्या आहेत. हे तीनही शब्द माझे या प्रमाणात, जरा लक्षपूर्वक ऐका जरा. आहार, युक्त आहार, विहार. इथे नेम इंद्रियास नसावी बासर, बहु निद्रा, बहु, हे तिन्ही शब्द या प्रमाणात आहेत. ऐका, पहिला आहार.
आहार चांगला असावा, सकस असावा आणि प्रेमातला असावा. प्रेमातला असावा. पोळी दे या वट्यावरूनच, वट्यावरून. काही काहींना भेटते येऊ तरी बरे, फेकून का होईना पण भेटते बरे. काही काहींना सकाळी वेळेवर भेटतच नाही. आता मी नगरमध्ये जास्त राहतो ना, त्या नगर रोडवर पाईपलाईन रोडवरचे सकाळी सकाळी वडापावचे दुकान, इडली सांबरचे दुकान इतके चालतात महाराज. अहो गर्दी असते इतकी. का बरं? घरी देतच नाही त्यांना. ते सकाळी उठते, आंघोळ करते, त्या देवी झोपलेल्याच असतात सिंहासनावरती. मग हे सकाळी निघलं की नाश्ता रस्त्याने करा ना. मग ते इडली सांबर, ती बऱ्याच हॉटेल आहे तिथं. मला असं वाटून राहिलं शेपटी धंदा टाकाव काहीतरी तो. ऐका इतकं खातात. त्यांच्याकडे पाहून मी याला किती वेळा म्हटलं, यांच्याकडे पाहून दया येते आपल्याला. काय की आपण नाही केलं हेच बरं आहे. काय इडली सांबर का? इडली सांबर नाही म्हणत मी. ये म्हणतो. अरे करून तुमची हे हाल, तर त्याच्यापेक्षा माणसानी गोरक्षनाथ टेकडीवर जाऊन बसाव. ओम गोरक्षनाथाय नमः. तिथं जाऊन बसाव. काय आले महाराज काही काहींचे लय अवघड आहे. कसे जातात कसे जगतात हेच बिचारे खरे. हा काही काही ना सकाळी नाश्ता नाही, चहा नाही. मग आता तुम्ही विचार करा. ऐका घरच्यांनाच नाही तर बाहेरच्यांना कधी भेटेल? घरच्यांनाच नाही तर बाहेरच्यांना. शहरामध्ये शक्यतो मी असंच ऐकलेलं आहे आतापर्यंत. कोणी जर पाहुणा आला ना, चहा घेता का? इथं कोणी शहरातला आला असेल सोडून, इथले सोडून मंडपातले धरून. ऐका चहा घेता का? वाघसाहेब चहा घेता का? आता रोगर पाचता का मग आम्हाला? हा चहा आम्ही पण बनले. आम्हाला जर कोणी म्हणलं असं चहा घेता का, आम्ही पार कोटगे झालेले आहेत. आम्ही म्हणतो पार्ले बिस्किट सहित घेऊन या. आम्ही लाजत नाही. आता लाजता कुठे यांच्या समोर महाराज. हा मग घरच्यांनाच भेटत नाही, बाहेरच्यांचं काय घेऊन? अतिथी देवो भव हे कधी घडायचं यांच्याकडनं? विठाल विठाल बुवांना आहार वेळेवर मिळाला असला पाहिजे. एवढं बरोबर का बुवा? यस. आहार नंबर 2. खरं तर सांग का, बाबांचं वाक्य सांगतो एक आता इथेच. अनन्य साधकाचा कधी गुरु मरू नये. मी आहार शब्दावर थांबलेलो आहे. लक्षपूर्वक ऐका. मला पुढे विहार आणि व्यवहार सांगायचा आहे. इथे आहे, लक्ष ध्यानात ठेवा. हो, माझ्या बाबांचे शब्द आठवले म्हणून बोलतो मी. आणि माझ्या बुवांना मी बाबांचं सांगितलं त्याच्यातच लय आनंद वाटेल. बाबा म्हणायचे, अनन्य साधकाचा कधी गुरु मरू नये. बर. श्रीमंताची कधी आई मरू नये. 2. आणि नंबर 3, भार्या कुणाचीच मरू नये. बायको कुणाचीच मरू नये म्हणे, असे बाबा म्हणायचे. आता आई श्रीमंताची मरू नये म्हणजे गरीबाची मरावा असा त्याचा अर्थ आहे का? मग अरे श्रीमंत तोच आहे ज्याची आई जिवंत आहे, असा त्याचा अर्थ आहे. श्रीमंत तोच आहे ज्याची आई जिवंत आहे. भार्या कुणाचीच मरू नये. खरं सांगतो, आता मला काय एवढं मला अनुभव पण नाही, पण मी बोलतोय आता. फक्त तुम्ही वाटलं हो तर असं करा तिकडनं, नाही तर मग सोडून द्या विषय. मी थोडस धाडसानं बोलतोय. तारुण्यामध्ये असणारा पती पत्नीचा संबंध आणि वृद्धाप काळात असणारा पती पत्नीचा संबंध, याच्यातला श्रेष्ठ संबंध कोणता? संबंध एकच आहे, पती पत्नीचाच आहे. पण तारुण्य अवस्थेतला 1 आणि वृद्धापावस्थेतला 2. प्रेम कुठं जास्त आहे? प्रेम कुठं जास्त आहे? वृद्धावस्थेमध्ये. 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 बरं झालं नाही एखादा तरुण नाही म्हटला. एखादा तरुण म्हटला असता तर मला प्रश्न पडला असता, नक्की काय बदलू का काय करू? ऐका हे खरंय, हे खरंय. कारण तारुण्य अवस्थेमध्ये शारीरिक दृष्ट्या प्रेम असतं. त्याला जर दुसरा शब्द द्यायचा तर मला देता येईल, पण मी आता इथं नाही देऊ शकत. तो तुम्ही म्हटलेला तो शब्द पण नाही देणार मी. तो हो तिथे वास नाही असं म्हणा तिथे. परंतु उत्तरीय अवस्थेमध्ये, वृद्धाप अवस्थेमध्ये जे प्रेम असतं ना, तारुण्यातलं प्रेम वासना आश्रित प्रेम असतं पती पत्नीचं.
आणि वृद्धापावस्थेमध्ये पती पत्नीचं प्रेम हे असतं ना, ते शुद्ध प्रेम असतं. विठ्ठल विठ्ठल. हो, तिथं देह संबंध महत्वाचा नाहीये, तिथे आत्मसंबंध महत्वाचा आहे. कळलं तर वाक्य बरं आहे. तिथे आत्मसंबंध महत्वाचा आहे. म्हणून म्हाताऱ्या माणसाचे दोन्ही पती पत्नी असतील ना, तर ते दुपारी 2 वाजेपर्यंत न जेवण भेटू द्या, तरी एकमेकाकडे पाहूनच प्रसन्न राहतात. हे खरंय, हे खरंय, हे खरंय. आता हे ज्या अवस्थेत तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल, मग तिथे तिथे गेल्यानंतर कळेल. पण हे हे खरंय, एकमेकाला आधार असतो तो. एक वाक्य बोलू. पतीचं मत पत्नीला न सांगता सुद्धा कळतं, बरोबर का? म्हणून तर शास्त्रकारांनी सांगितलं, शयनेषु रंभा पुढं भोजनेषु माता. हा, पतीला भोजन भरवत असताना, वाढत असताना पत्नी ही त्याची आई असते. त्या टायमाला आईच्या स्वरूपामध्ये ती वाढते. हो, म्हणून पत्नी ही कधीच कुणाची मरू नये. इथे विठ्ठल बाबा उवाच. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ते पती पत्नीचं प्रेम मी कायम म्हणत असतो, वो हार्ट का नाता है, वो हार्ट का नाता है. सत्वगुणात असेल तर, हल्लीच्या युगातलं बोलत नाही मी, हे मी म्हाताऱ्या माणसाचं बोलतो. वो हार्ट का नाता है, लेकिन उसमें से विश्वास खत्म हो गया तो वही हार्ट का नाता फिर कोर्ट में जाता है. हल्लीच. पण या माणसांचं एकमेकावरती किती प्रेम होतं महाराज. म्हणून तर हे दीर्घायुष्य प्राप्त होत असताना पहिलं आहार, आणि तो आहार कौशल्या मातेकडून आमच्या रंगनाथ बुवांना यथा योग्य मीत आहार, प्रीत आहार, त्याला म्हणतात युक्त भोज्य, हे सर्व त्यांना प्राप्त झालं. म्हणून पत्नी कुणाचीही, कारण तो शेवटी, आणि प्रेम असतंच ना, ते किती पण ते एक निष्ठतेने प्रेम असतं. मी एक कथा सांगू का तुम्हाला? सांगू नको? करू का बंद कीर्तन? मग हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. हा, गौतम बुद्धांनी संन्यास दीक्षा स्वीकारली. वाघसाहेब संन्यास घेतला, रात्रीलाच निघून गेले. पत्नीला आणि मुलांना सोडून रात्रीलाच निघून गेले. एवढी कीर्ती झाली गौतम बुद्धाची, जगभर कीर्ती झाली. आणि जेव्हा जगभर कीर्ती झाल्यानंतर काही कालाने जेव्हा ते आपल्या गावी आले, ऐका आता इथे थोडक्यातच करतो मी त्याला, तुम्हाला आठवत असेल तर मी ही गौतम बुद्धाची कथा एकदा सांगितली होती तुम्हाला आठवत नाही तेच बरं आहे म्हणा. हा, लोकांच्या कीर्तन ध्यानात राहत नाही, हे चांगलं आहे. देवाची आपल्यावर कृपा आहे, ती देवाने असंच करावं, यांच्यावर विस्मरण ठेवावं असं. देवाची तुमच्यावर आमच्यावर कृपाच आहे. गौतम बुद्ध जेव्हा सारनाथला आले आणि सारनाथ वरून प्रवास करत होते, जेव्हा आपल्या जन्मगावी गेले, वाघसाहेब, आईला कळालं, पत्नीला कळालं, मुलांना कळालं की आपले वडील आलेले आहेत. पण आता त्यांनी संन्यास दीक्षा स्वीकारलेली, जगमान्य संत झालेले होते. आणि मग भेटण्यासाठी सर्वच आले. महाराजजी आल्यानंतर मग आई आली. आई आल्यानंतर दर्शन घेतलं आईच. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आणि जेव्हा पत्नी समोरून आल्याला बघितलं, गौतम बुद्धांनी मांडी घालून बसले, खाली मान घातली. बघा बघा बघा, हे 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 ठेव दादू लवकर. हो, खाली मान घातली आणि खाली राहू देते, नंतर 1-5 मिनिटांनी एवढा माझा प्रसंग होते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो, ऐका ऐका. आणि जेव्हा गौतम बुद्धांनी आपली भार्या आलेली बघितली, खाली मान घातली. हजारो नाही लाखो शिष्य ज्यांच्या समोर बसल्यानंतर, ज्यांनी प्रवचन द्यावं, ज्यांनी कीर्तन द्यावं, कथा करावी, त्या गौतम बुद्धांना पत्नी आल्यानंतर संकोच झाला आणि खाली मान घातली. गौतम बुद्धांची पत्नी समोर आली आणि त्यांनी सांगितलं, महाराज, पतिदेव, घाबरले नाही पतिदेव म्हणायला, पतिदेव, मी तुमच्या साधनेमध्ये बाधा आणण्यासाठी नाही इथे आलेली, संकोच करू नका, तुमचे लाखो शिष्य समोर बसलेले आहेत. आहा,
एक कश्मकश आहे. हा ओठ लब थरथरा रहे थे. कोणाचे? गौतम बुद्धाचे. बोला वाटलं पण लाखो लोक आहेत समोर. गौतम बुद्धाच्या भार्येने सांगितले, मी तुमच्या साधनेमध्ये बाधा करायला आलेले नाही, संकोच करू नका. तुम्ही, मला माहिती आहे तुम्हाला आता, आम्हाला रात्री तुम्ही सोडून गेलात, रात्रीच उठून गेले होते. मुलं तसे झोपलेले, पत्नी झोपलेले, निघून गेले. आमची तक्रार करण्यासाठी आम्ही आलेलो नाहीये तिथे. ठीक आहे, तुमची जगमान्यता झालेली आहे. तुम्हाला जगमान्य पुरुष म्हणून सर्वत्र मानल्या जात आहे. स्वीकार आहे आम्हाला. आम्हाला सोडून गेले म्हणूनही आम्हाला तक्रार करायची नाही लोकांसमोर. फक्त पतिदेव माझ्या एका वाक्याचं उत्तर साधुता हृदयाने तुम्ही द्या. कोणत्या हृदयाने? साधुता हृदयाने द्या. तुमच्या साधुतेला बाधा येणार नाहीये. खरं उत्तर द्या. आपल्या भाषेमध्ये खरं खरं उत्तर द्या. मला बरं वाटावं म्हणून पण नाही आणि आपला अपराधी भाव झाकण्यासाठी म्हणून पण नाही. अंतःकरणपूर्वक साधू हृदयाने मला उत्तर द्या. माझा प्रश्न एकच आहे, त्या एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर यथायोग्य दिलं तर ही यशोधरा चालली निघून इथे. आणि मग ते विचारला प्रश्न, काय नाही, माझा एकच प्रश्न आहे, मला सोडून गेल्यानंतर, मला आणि माझ्या मुलांना रात्रीच झोपेत तुम्ही सोडून गेल्यानंतर एवढ्या वर्ष झाला, हा एवढा मोठा काल गेला, या मधल्या काळामध्ये तुम्हाला माझी कधी आठवण आली का? काय प्रश्न खूप प्रेमाचा आहे. पादरी सर, गौतम बुद्धाला प्रश्न केला पत्नीनी की तुम्ही संन्यास दीक्षा स्वीकारली, मला सोडून गेलात, बस बस, पण मला सोडून गेल्यानंतर एवढा हा कालखंड गेला, या मधल्या अवकाशामध्ये, या काळामध्ये तुम्हाला माझी आठवण कधी आली का? गौतम बुद्धाचा चेहरा खालीच होता, मान. प्रश्न हा आहे, याचं उत्तर द्या. या प्रश्नाचं फक्त शेवटचा शब्द उद्गारणं संपलं आणि गौतम बुद्धाच्या डोळ्यातून टपदिशी अश्रूचे 2 बुंद खाली पडले आणि दुसरे बुंद खाली पडणार तितक्यात पत्नीने हात पुढे केले आणि पतिदेवाच्या डोळ्यातले 2 अश्रू आपल्या हातावरती घेतले आणि ते कपाळाला लावले आणि तिथून परत निघून गेली. महाराज, बस पतिदेव, हीच माझी संपदा आहे. कळालं तर बरं होईल तुम्हाला. हे 2 अश्रू माझ्यासाठी माझी संपदा आहे. डोळ्याला ते अश्रू लावले आणि नंतरची कथा अशी, शेवटच्या लाईनला जाऊन बसली आणि गौतम बुद्धाचं शिष्यत्व तिने स्वीकारलं. नंतर आजपासून ही मी यांची शिष्य आहे. शेवटी काय शिल्लक राहिलं? गुरु शिष्याचं नातं. खरं सांगू, माझ्या पूज्य मुरारी बापूंचं हे वाक्य आहे. तिथं जर गौतम बुद्ध, उत्तर कळालं ना तुम्हाला काय? मला आठवण आली. गोस्वामी तुळशीदासजींनी पत्नीला सोडून दिलं, मोठे संत झाले, रामचरित मानस ग्रंथ लिहिला आणि ग्रंथाच्या शेवटी लिहित असताना, ग्रंथ पुरा झाल्यानंतर एवढी त्या किती केळीच्या पानाची लंगोटी लावायचे, कोपीन मुगुट सुद्धा त्या केळीच्या पानाची टोपी घालायचे, मुंज नावाच्या गवताचं जानवं घालायचे आणि बिना मिठाची भाजी खायची. त्यागाच्या उतुंग शिखरावरती पोहोचले आले गोस्वामी तुळशीदासजी. त्यांना सुद्धा संतत्व प्राप्त झाल्यानंतर ग्रंथाच्या शेवटी पत्नीची आठवण झाली. कुठे प्रमाण द्या? प्रमाण देत, काम ही नारी पियारी जिमी, लोभ ही प्रिय जिमी दाम, तिमी मम रघुनाथ निरंतर, प्रिय लागहू मोही राम. हे प्रभू, तुम्ही मला प्रिय व्हा, पण कसं प्रिय व्हा? काम ही नारी पियारी जिमी. कामी पुरुषाला जशी स्त्री प्रिय आहे, बस तशी तुम्ही प्रिय व्हा. दृष्टांत कुणाचा आहे? स्वतःचाच आहे. स्वतःचा दृष्टांत दिला. काम ही नारी, नदीहून तरुण गेले वगैरे वगैरे वगैरे. काम ही नारी पियारी जिमी. एवढा ग्रंथ लिहिल्यानंतर
राम राम म्हणणारे शेवटी रामायणाचा शेवट काम शब्दावून केला. असं का? काम ही नारी पियारी जी मी. कामी पुरुषाला जशी नारी प्रिय आहे, बस तुम्ही प्रिय तसे मला व्हा. याच्यातून सुद्धा भाव असा आहे, शेवटी मला राम प्राप्त झाला ना, हे रत्नावली तुझ्या काम इच्छेच्या त्यागामुळे मला इथं राम प्राप्त झाला, किंवा तू जो त्याग केला त्या त्यागाची फलश्रुती म्हणजे हा तुलसीदास झालेला आहे. तिथे सुद्धा त्यांना स्मरण झालं. मला सांगायचा एवढाच भाव आहे. माझे बाबा म्हणायचे म्हणून मी या वाक्यावरती विस्तार करतो. पती पत्नीचं वृद्धाप अवस्थेतलं प्रेम जे असतं ते फक्त प्रेमच शुद्ध असतं. विठ्ठल विठ्ठल हो हो. किंवा अजून सांगू का? आता वेळ नाही माझ्याकडं. वाचस्पती मिश्रा माहितीये का? कोणी वाचस्पती कोण आहे? आम्हाला काय माहिती? मला माहित नाही, तेच बरे भाऊ. हा, आम्हाला तेवढं माहिती राहते. वाचस्पती मित्रा त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला गुरुजी? खंडन खंडन खाद्य. वाचस्पती मिश्रा त्यांनी भामती निबंध लिहिला. भामती निबंध नावाचा वेदांताचा खूप गहन ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ लिहिला, लग्न झालं होतं, विवाह झाला. खूप विस्ताराने कथा आहे पण एका वाक्यात. विवाह झाला, पत्नी नांदायला आली आणि घरी आल्यानंतर ग्रंथ लिहायला बसले. बाबा बसू नये असं म्हणा, नाही तर मग करूच नाही. तुकाराम महाराज अशी एक नीती सांगतात. आता मला सांगायचं नाही, आता इथं काय घेणं नाही मला. हो, ते ग्रंथ लिहायला बसले. आता पतिदेव ग्रंथ लिहिण्यामध्ये व्यस्त मग्न झाले महाराज. आता मी यांना डिस्टर्ब करू तर यांच्या साधनेमध्ये बाधा येईल. मग सायंकाळ झाली की तिने महाराज कंदील लावावा, आणि यांनी ते ग्रंथ पूर्ण लिहीपर्यंत उठलेच नाही असं सांगतात. याच्यात बराच काळ गेला, बरेच वर्ष गेले तो ग्रंथ लिहित असताना. आणि जेव्हा ग्रंथ पूर्ण झाला आणि दौत खाली ठेवली, मी पेन म्हटलो असतो पण तुम्ही पुन्हा डोकं लावलं असतं. तेव्हा पेन होती का? नसलेलाच उद्योग होतो. एका ठिकाणी मी ते कीर्तन सांगत होतो तुकाराम महाराजाचं चरित्र. मी म्हटलं चोर या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर गेले आणि तुकाराम महाराजाच्या घरावरती पत्रच नव्हते. ते म्हणले अहो कुणाचं घर आहे पुढं? काही पत्रच नाही, याच्यावर छतच नाहीये. मग मी म्हटलं ते त्यांनी खिशातून बॅटरी काढीन पाहिलं. एक जण मला कीर्तन झाल्यावर म्हटलं तेव्हा बॅटरी होती का? अरे मी तिथून पुढे वाक्य चेंज केलं, म्हटलं कंदील लावू आपण आता. सोनू मारा तेव्हापासून कंदील सुरू केला, बॅटरी बंद केली. तसं तुम्ही डोकं लावू नका. पेन नव्हती, दौत होती, दौत खाली ठेवली. आणि मग शेवटी हरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पुढं बघितलं तर कोण आपण? ते म्हणले पतिदेव मी तुमची भार्या आहे, माझं नाव भामती. मग यांना कळालं की आपलं लग्न झालं होतं. अरे बापरे, म्हणजे मी ग्रंथामध्ये मग्न होतो पण तुझा विवाह होऊन सुद्धा तू एवढं त्यागाचं बलिदान माझ्या समोर दाखवत आहेस. वाचस्पती मिश्रांनी त्या ग्रंथाला नावच भामती निबंध देऊन टाकला, पत्नीचं नाव देऊन टाकलं. हा इतिहास आहे भारताचा, हा भारताचा इतिहास आहे. त्याला भामती निबंध नावाचा ग्रंथ दिलेला आहे. मला सांगायचं एवढाच विस्तार होता. माझे गुरुदेव म्हणायचे भार्या कुणाची मरू नये. विठ्ठल विठ्ठल कारण तिथे प्रेमही असतं आणि तिथे आहार पण व्यवस्था आहे. आहार, दुसरा विहार आणि तिसरा व्यवहार. या 3 गोष्टी ज्याच्या समतोल परिवारात राहतात त्या व्यक्तीला दीर्घायुष्य मिळतं. त्यातलं मुख्य कारण म्हणजे कौशल्या माता होत्या की ज्यांनी बुवाची ही काळजी घेतली. झालं बुवाबद्दलचं. आता या दोघांना बाळासाहेब आमचे आणि साहेबराव, बरोबर ना? बापूराव, हा बापूरावजी आणि बाळासाहेबजी. आताच्या लोकांना एक मुलगी असली आणि एक मुलगा असला खुश व्हायचं लोक. अरे पूर्वीचे 5 मुलं असायचे तरी 5 मुलींचे लग्न करायचे, 5 मुलांचे लग्न करायचे, तरी माणसं 99 वर्ष जगले. हालीचे 40 मध्येच म्हणतात कसं व्हायचं आपलं. आता यांचा प्रॉब्लेम, यांचा पुरुषार्थच एवढा. आता त्याला काय म्हणावं? विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या लोकांनी अभावतेमध्ये भाव जपला आणि व्यवहार जपला. लक्षपूर्वक काय का? अभावतेमध्ये भावही जपला, परमार्थ जपला आणि व्यवहार सुद्धा जपला. काटकसरीने व्यवहार केला. आणि आज
सर्व हा परिवार जो संपन्नतेमध्ये दिसतो आहे याच्या पाठीमागे, कारण हे शिक्षक लोक म्हणत असतात, पादरी सर वगैरे असे, एका सफल पुरुषाच्या पाठीमागे एका महाराजाचा हात असतो. नाही का? चुकलं का माझं काही? बरं, कोणाचा असतं मग? हा, पत्नीचा असतं ना. म्हणाल काय बिघडते का जोरात? असं त्यांचा हात असतोच ना. हो, ज्याला नाही त्याला विचारा, 2 वाजेपर्यंत भेटत नाही खायला. विठाल विठाल, अरे आहेत ना, मानावंच लागेल, मानावंच लागेल महाराज. म्हणून आदरणीय कौशल्य आईनी हा व्यवहार, हा या प्रपंचातला व्यवहारही चांगला ठेवला. आणि 2 मुलं, एक मुलगी आहे ना, एक मुलगी, 2 मुलं, काय नाही केले यांच्यासाठी? काय केलेलं नसतं बरं? तुकाराम महाराज तोच भाव अभंगामध्ये सांगतात. ऐका ऐका, या व्यवहारामध्ये, या प्रपंचामध्ये, या जगतामध्ये, वाघसाहेब, या जगतामध्ये परिभ्रमण करून निरीक्षण करा, तुम्ही फिरा, अनुभव घ्या. लाभ नसेल तर तुम्हाला लोक राम राम सुद्धा करत नाही. काय मत आहे? तुम्ही राम राम नाही केला राव, ती पुढून गेली, मला काय घेणं देणे त्याच्याशी, असं सहज लोक म्हणतात. हा, या मृत्यू लोकात प्रत्येक व्यक्ती लाभ डोळ्यासमोर ठेवूनच काम करतो. प्रयोजनम अनुदिश्य न मंदाह अपि प्रवर्तते. मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा लाभ नसेल तर ते कार्य करायला त्याला, हो, प्रसन्नता वाटत नाही, ते कार्य करू वाटत नाही त्याला. मग लाभ डोळ्यासमोर असेल तरच जगातले लोक काम करतात. हो, मग सामान्य लोकांची स्थिती येते, सामान्याची नका घेऊ. मग जीव, देव, जीव सुद्धा डोळ्यासमोर लाभ ठेवूनच काम करतो. नंबर 2, संत सुद्धा, देव सुद्धा लाभ डोळ्यासमोर ठेवूनच काम करतो. म्हणजे कसं काय? पटवून देतो मी तुम्हाला. देवानी आपल्याला जन्म दिला, आपल्याला जन्म दिला, आई वडिलांनी दिला. सॉक्रेटिसचं एक वाक्य आहे, हमारे बच्चे ऐसा मत कहो, क्यों? भगवान ने तुम्हारे थ्रो भेजे है. त्याचं वाक्य, हा, तुम्हारे थ्रो सप्लाय किया है, नाही तो भेजे है भगवान ने ही. आपल्याकडे प्रमाण पण तसे बघा, या देवाने हा नरदेह दिला, हा आपल्याकडे प्रमाण आहे. देवाने नरदेह दिला आपल्याला, कशासाठी दिला? उगाच नाही दिला. मग त्याला सुद्धा वाटलं की माझी कुणीतरी स्तुती केली पाहिजे, म्हणून तर प्रत्येक ग्रंथ बघा, ग्रंथामध्ये स्तुती आहेत. रामचरितमानसमध्ये किती स्तुती आल्या. तुकाराम महाराजाचा गाथा, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा, ह्या सर्व स्तुत्या ज्या आल्यात ना, देवाला सुद्धा स्तुती आवडते. स्तुती पराविया मुखीकर रुचे, देवाला सुद्धा स्तुती आवडते. मग माझी कोणीतरी स्तुती करावी, माझा कोणीतरी जय जयकार करावा, हा लाभ डोळ्यासमोर ठेवूनच देवाने आपल्याला नरदेह दिला. म्हणून उत्तरार्ध असा आहे आपल्याकडे, देवे दिला देह भजना घुमटा. हा, देवानी माझे हे भजन करतील म्हणून नरदेह दिला. म्हणजे देव सुद्धा लाभ डोळ्यासमोर ठेवूनच काम करतो. आता देव ठेवतो तर सामान्य माणसाचं काय घेऊन बसतो? आता लाभ डोळ्यासमोर ठेवून, जीव तर लाभ डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय कामच करत नाही. नाही तुमचंच नाही, आमचं पण सांगायलो मी. म्हणजे तुम्हाला नाही कळायचं का? बरं, नंतर कीर्तन झाल्यावर कळलं म्हणून. विनोदाचा भाग ऐका ऐका, विनोदाचा भाग. जीव लाभ डोळ्यासमोर ठेवूनच काम करतो. नाही नारळाच्या खाली बरोबर आलं तर लोक पुढच्या वर्षी म्हणतात तारीख गेलेली आमची, असे आपले लोक म्हणतात. लाभ नसेल तर जीव सुद्धा काम करायला तयार होत नाहीये. मी प्रमाण देतो, लाभाची आसोसे पुढे चाले मन, 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 धनाचा कृपण लोभ जैसा, धनाचा कृपण लोभ जैसा, धनाचा कृपण लोभ जैसा, धनाचा कृपण. लाभाची आसोसे पुढे चाले मन, धनाचा कृपण लोभ जैसा, धनाचा कृपण लोभ जैसा, धनाचा कृपण लोभ जैसा,
धनाचा कृपण लोभ जैसा धनाचा कृपण लोभ लाभाची आसोसे पुढे लाभाची आसोसे पुढे चाले मन धनाचा कृपण. ओ शेतात आज आमच्या इथं कांदे काढायला येता का? पगार काय देणार? बरोबर आलं का? लाभ ते बरं हे पटत नसत तर सांगतो. ते निवडणुका झाल्या पाहता, निवडणुका झाल्या आणि निवडणुका कशासाठी सांगतो ते ध्यानात ठेवा. लाभ नसेल तर माणसाला ते काम करू वाटत नाही. लाभ डोळ्यासमोर ठेवूनच माणसं काम करतात. ते निवडणुकीच्या काळामध्ये ते मतदानाच्या दिवशी एक जण मतदान करून आलं, बाहेर आलं आणि बाहेर आल्यावर मी म्हटलं कोणाला केलं मतदान? तो म्हणला नोटाला. नाही ते आलं ना असं खाली, म्हणजे कुणालाच करायचं नसेल तर ते खाली एक आलं नोटा, त्याला दाबायचं, म्हणजे आम्हाला कुणालाच द्यायचं नाही असं. मी लावो एवढं अमूल्य आपलं मतदान तुम्ही नोटाला का केलं? ते म्हणला रात्री 12 वाजेपर्यंत वाट पाहिल्या पण नोटाच नाही आल्या. 12 वाजेपर्यंत वाट पाहिली, नोटाच आल्या नाही, म्हणून मी नोटाला केलं. लाभाची आसोसे पुढे चाले मन धनाचा कृपण लोभ जैसा. लाभ नसेल तर माणसं काम करायला तयार होत नाहीयेत. मग जीव सुद्धा डोळ्यासमोर लाभ ठेवूनच काम करतो. देव सुद्धा आपल्याला जन्म देतो तर लाभ डोळ्यासमोर ठेवूनच देव सुद्धा जन्म देतो. मग महाराज या जगामध्ये लाभ डोळ्यासमोर न ठेवता काम करणारा असं कुणीच नाही का हो? तुकाराम महाराज म्हणले कुणीच नाही पण 2 जण आहेत. याला अपवाद आहे म्हणायचे. नियमाला अपवाद का? अपवादात नियम आहे. दोन्हीचा विस्तार करावा लागेल इथे. चला आता एवढंच घ्या. हो, या जगात कुणीच नाहीये पण 2 जण आहेत. कोण 2 जण आहेत? की जे लाभ डोळ्यासमोर न ठेवता काम करतात. एक संत आहेत, एक संत आहे. काही गरज नाही संतांना. आपल्याला असं वाटते 10 रुपये दक्षिणा देतो म्हणून येते काय की? अरे त्याला त्याचा देव रक्षक असतो, त्याचा देव पाठीराखा असतो. वारे हाती माप चाले सज्जनाचे. अरे शायरी तो बहाना है, संत फिरतात ना. संत म्हणतो मी, कीर्तनकार नाही म्हणत मी संत शब्द वापरला, ध्यानात ठेवा. संत जे फिरतात ना काही लाभ नसतो त्यांचा, फक्त त्यांचा एकच त्यांच्या डोळ्यासमोर हेतू असतो. उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन. ओ तुम्ही संत माय बाप कृपावंत उद्धराया जड जीवा उद्धरावी जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा. हो तुम्ही उद्धराया जन जड जीवा तो पिलावून देऊन त्याला काय, ते पण बराबर आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतीत कीर्तिवानो. मग माय बापाची उपमा दिली ना असं का बरं? खरं तर त्याच्या पुढे संत आहे. कारण केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय धरणी त्यांचे धरियेले पाय. दिले अभय अक्षय वरदान गा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण काय तेवढं पाठ केलेले थोडे कीर्तनकार आहेत. प्रमाण आपण इकडे तिकडे लावू शकतो असं काही नाही. आपण विठ्ठल 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 विठ्ठल. ओह एक संत एक आपल्यावरती लाभ डोळ्या विस्तार नाही करायचा. तसा अभंग घेतला संत परत तिकडे घेऊन जायचं चिंतन. हो संत एक लाभ डोळ्यासमोर न ठेवता कार्य करतात या जगतामध्ये. आणि दुसरं कोण आहे महाराज की जे लाभ डोळ्यासमोर न ठेवता या जगामध्ये काम करते. तुकाराम महाराज त्याचं उत्तर. ऐसी कळवळ्यासी जाती ऐसी कळवळ्यासी जाती ऐसी कळवळ्यासी जाती ऐसी कळवळ्यासी जाती
जाती ऐसे कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती जय हो हा 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 ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती जाती ऐसे कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती करीना भाविन प्रीती करीना भाविन हा 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 करीना भाविना प्रीती करीना भाविना प्रीती करीना भाविन प्रीती जय हो करीना भाविन प्रीती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती जाती करी लाभावीन प्रीती इथे आपलं होतं ना या जगतामध्ये एक आई आहे जी डोळ्यासमोर लाभ न ठेवता आपल्या बाळासाठी सर्व काही करते करी लाभावीन प्रीती हा आता काही उलटतात नंतर ते त्याचा भाग वेगळा म्हणा ते आमचे बाबा सांगायचे भागवतामध्ये ती एक आई म्हटली मुलाला अरे काय केलं नाही तुझ्यासाठी मी रे अरे तुला दूध पाजलं असाल किती लिटर पाजलं सांग त्याचे लिटरनी पैसे घे आता लिटरनी पैसे मोजतात देतात होय पैशावर घेतो ते हे बघा ही 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 जात बघा ही एक जात आहे अभंगात जात शब्द आहे म्हणून म्हणालो ही एक जात आहे आणि तिथे एक जात आहे करी लाभाविन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती आणि हे म्हणते किती देऊ सांग कसं लिटर होतं ही एक जात अशी काय ते ऐका ते पैशाने ऋण फिटल्या जाऊ शकत नाही मग त्या आईला प्रसन्नता देऊन त्याचे उपकार फेडू शकता तुम्ही विठ्ठल विठ्ठल कारण काय काय हल्ली लोकांना पैशाची गुरमी प्रत्येक क्षेत्रातच आहे हा ते प्रत्येक ठिकाणाला पैशात मोजतं आज काय समजू नका तुम्ही अध्यात्मामध्ये सुद्धा पैशावरच तोलमोल चाललेला आहे सध्या माझं वाक्य जरा असं तुम्हाला कठोर वाटेल हा अध्यात्म सुद्धा पैशाने विकत घेता येते का असा प्रयत्न चालू आहे जे चालू आहे ते हा आणि ते विकत घेतल्याचा प्रयत्न चाललाय ज्याचे उपकार असतात ज्याचे उपकार आता तुकाराम महाराजाच्या अभंगातून उत्तराई होण्यासाठी त्या उपकारातून उत्तर किती पैसे देता येतील तुम्हाला किती पैसे देता येतील आपल्याला आम्हाला म्हणतो मी तुमचं नाही म्हणतो होता येईल नाही पैशामध्ये सर्व लोक आणि पैसा आला की लोकांना मायबापाचं सुद्धा मूल्य राहत नाहीये काही खेड्यातून शहरात गेले ना त्यांना गावाकडे म्हणजे असं वाटतं आम्ही नव्हतो त्या गावाची इथपर्यंत हे होतं येऊ वाटत नाही इकडं येऊ वाटत नाही हेच जर तिकडे राहायचं म्हटलं ना शहरामध्ये नाही म्हणत आमच्या आईला करमतच नाही शहरात नाही करमायचं कारण ती तिथं राहिली तर तुलाच करमू देत नाही तुझी बायको हा करमू देत नाही ना पण आता येले अवघड इकडे कार्यक्रम बरी क्षमा मागतो हा तुम्हाला क्षमा मागतो राग येऊ देऊ नका ना आलं तर कुठं मला तुमच्या खळ्यावर यायचं तेव्हा हा मला जे बोलायचं ते बोलतोच मी नाही भिडभाड तू का म्हणे साना थोर बऱ्याच जणाला वाटते माझ्या भावांनी माझ्या आईवडिलांची सेवा करावी बऱ्याच बायाला नाही सर्वांनाच वाटतं पण कुठं वाटतं
माझ्या भावांनी माझ्या आई वडिलाची सेवा करावी असं तुला वाटतं ना बाई? ए सत्यभामाबाई, मी माळसाबाई म्हटलो असतो पण आता तेवढ्यात थांबतो. तुझ्या भावांनी तुझ्या भावांनी तुझ्या आई वडिलांची सेवा तिकडे करावी हे तुला इथं वाटतं ना? इथं वाटतं ना तुला? मग तुझ्या भाऊ तुझ्या आई वडिलांची निश्चित सेवा करेल. पण पहिलं तू तुझ्या नवऱ्याला तुझ्या आई वडील तुझ्या सासू सासऱ्याची सेवा करू दे ना. करू दे ना. बिघडतं का इथं? काही माणसाला बायकोच्या लपून पाया पडावं लागतं आई वडिलाच्या. इतकी दहशत आहे या बायांची नवऱ्यावरती. हे इथल्या सोडून बरं का, मी इथल्या सोडून म्हणालो, मी दुसरीकडचं सांगायला मी हे सर्व. हा, इथला असलं तरी माझे शब्द तिथपर्यंत जावेत हीच अपेक्षा. मी कीर्तनात असं कधी बोललो ना कठोर काही, तर लोकांनी म्हणत कसं माझं बोलता बोलता शब्द एखादा जर कठोर गेला असेल तर तो मी माझा शब्द मागे घेतो. मी असं कधी म्हणत नाही. मी म्हणत असतो माझा बोलता बोलता शब्द एखादा कठोर गेला असेल आणि तुमच्या अंतकरणाला असा लागला असेल तर तो अजून लागावा हीच माझी अपेक्षा आहे. हा, मी असं धाडस करून बोलतो गुरुजी साहेब, असं बोलतो कारण गरज हे बोलायची. आता हो, तुमच्या भावाने तुमच्या आई वडिलांची सेवा करावी असं वाटतं ना, तर तुमच्या नवऱ्याला तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करू द्या. इकडं तुमचा भाऊ तिकडं अवश्य तुमच्या आई वडिलांची सेवा करेल, निश्चित करेल. पण तुम्ही इकडं जर याला नाही करू दिलं तर माझ्या हातातून ज्वाला अशा निघू. आशीर्वाद नाही म्हणतात त्याला. माझ्या अशाच शुभेच्छा तुमच्या भावाला, पण तू पण करू नको. तिकडं आई वडिलाला थोडं दुःख झालं तर टप दिशी डोळ्यात अश्रू येतात. मग इकडे तुमच्या सासू सासऱ्यांनी पण जन्म दिला ना तुमच्या नवऱ्याला, का तुम्ही आकाशातून आणला त्याला बोवल्यावर उभं करायला? त्याला पण लहानाचा मोठा त्यांनीच केला ना. याचं भान ठेवा ना जरा. मग विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदार विठ्ठल मी का विस्तार केला? कधी कधी अशी एक जात आहे की ते म्हणजे सांग काय पाहिजे, उपकाराची परतफेड अशी अपकाराने जमणार नाहीये महाराज. म्हणून तिने लाभ डोळ्यासमोर न ठेवता आपल्याला लहानाचं मोठं केलं. काय करत नाही ती? तुकाराम महाराज म्हणतात पोटी भार वाहे. काय काय करते? उत्तर तिथे पोटी. हे सर्व दृष्टांत दिलेत सिद्धांत शेवटच्या चरणामध्ये आहे अभंगाचा. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. आई काय करते मुलासाठी? 9 महिने 9 दिवस बाळाला पोटात ठेवते. बरोबर आहे? थोडा भार आहे का तो? तुम्हाला सरळ जर 5 मिनिटं दिलं ना असं कडेवर, ओ घ्या ना एवढी भाजी फोडणी देते मी, दे. घेतलं. ती बाई फोडणी देते. फोडणी देऊन झाली की असं पाहते, हे रमलं गडा, हे मुलामध्ये रमलं. मग ती दुसरं काम करायला लागते. हे 10 मिनिटातच घरी येते. ऐ तू भाजी फोडणी म्हटली तू सरळ तिकडे गेली, दुसरं काम करते. हे दर माझा हात गळून आला. किती मिनिटात? ओ किती मिनिटात हात गळून आला तुमचा? 10 मिनिटात, 15 मिनिटात. तिने 9 महिने 9 दिवस. नाव कुणाचं तरी पण अगोदर तुमचं. आता सरकारने बदललंय. सरकारने हा विचार करूनच तसं केलंय. आता माझं नाव, माझ्यानंतर माझ्या आईचं नाव, मग वडिलाचं नाव, मग आडनाव असं द्यावं लागतं आता तसं. आणि खरं आहे, बराबर आहे. हो, 10 मिनिटात तुमचा हात दुखतो. तिने 9 महिने 9 दिवस सांभाळ. कसं काय सांभाळा असेल? खरं तर देवाने अर्ध करायला पाहिजे होतं. अर्ध कळालं का सावकार? अर्ध कळालं का तुम्हाला? काय दिसले असते तुम्ही चालताना इकडे येताना? काय का हो. पण संत तसं होतं का? अरे एक बाळ मोठं करण्यासाठी सावकार, एक बाळ मोठं करण्यासाठी एका स्त्रीला एका स्त्रीला फक्त 5 स्त्रीला आपल्या जीवनातले 2 वर्ष पूर्ण घालावे लागतात. बरोबर माता मावल्यानं? हे बरोबर आहे? 2 वर्ष नाही, ती आई म्हणते 3 वर्ष. 3 वर्ष का? बरं 3 वर्ष. 3 वर्ष ते खातं पितं होईपर्यंत 3 वर्ष तिला सर्व किती वाजता उठावं लागतं रात्रीला? तुकाराम महाराज तेच म्हणतात त्याची सर्वस्व ही. बरोबर आहे का सोनू महाराजी? त्याचे सर्वस्व ही साहे. आणि जेव्हा त्याच मुलाला ती आई कधीतरी काही बोलते तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात ना. त्याच्या पाठीमागचा हा इतिहास तिच्या डोळ्यासमोर असतो. म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन, प्रीतीपोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही साहे. तुकाराम महाराज म्हणतात बस
संत महापुरुष हो, तुम्ही सुद्धा या आईची भूमिका घ्या आणि माझा जीवनाचा सर्वस्व भार तुम्ही स्वीकारा आणि माझ्या जीवनामध्ये जो काही आता खरंच आहे ही मागणीच तुकाराम महाराजाची कुणाकडे ज्ञानोबरायाकडे विठ्ठल विठ्ठल कारण आपल्याकडे माऊली ही उपमा संतांमध्ये फक्त ज्ञानेश्वर महाराजांना दिल्या गेलेली आहे. हो ज्ञानराज माझी योग्यांची माऊली बर ज्ञानराज माझी अनाथाची माय हे सर्व प्रमाण जर घेतले तर संतांमध्ये माय उपमा आई ही उपमा फक्त ज्ञानेश्वर महाराजांना आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती लेकुराचे हित. आता तो हित शब्द खूप विस्ताराने सोडावा लागत असतो पण आता मी इथे वेळेच्या अभावी थांबून घेतो. मग तू कधी सोडशील? मी पुन्हा येईल, मी खातगावमध्ये पुन्हा येईल. महाराष्ट्रात तरी मागे येण्यासाठी मागे पुढे झाले पण आम्ही तसं काही नाही. आम्ही बोललो की पुन्हा हे निश्चित आहे. ऐका 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 हो तो हित शब्द बऱ्याच अंगाने सोडावा लागतो. हा मग ते हित आईलाच कळतं का? मग मधलाशीचं उदाहरण द्यावं लागतं. संतानच का कळालं तर हित अहितापासून गाडी ती इथे देवनी वाढती नाही श्रुती परोती माऊली जगा. श्रुतीला हित कळालं एक संतांना कळालं हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारते. मग हित कुणाला कळालं? हित ते हित कळालं फक्त संतांना शोधून या आले संत हिताहित जगाचे. मग पारमार्थिक हित आणि व्यवहारिक हित. खरं तर पारमार्थिक हित कळण्यासाठीच अगोदर आईने जे व्यवहारिक हित करून दिलेलं आहे ते प्रामुख्याने पाया आहे. हा मूळ आहे. म्हणून पहिले गुरु कोण तर आपली आई आहे. मग त्या आईने आपल्या हिताचाही मधलेचेच उदाहरण घ्या सर्व काही आपला भार तिने वाहिलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठोबार खुमाई. जय जय विठोबार खुमाई. विठोबर कुमार घुमाई बर कुमार घुमाई बर पार घुमाई बर कुमार पार घुमाई बर कुमार पार घुमाई. हो 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 एक मिनिटा हा हार माझ्यासाठी आणलेला आहे. हा हार माझ्यासाठी आहे. या हारावर हक्का कुणाचा आहे? मग हक्क कुणाचा आहे? तुमचा? माझा बाबांचा आहे माझा आहे बरोबर आहे. मग हा हार मी कुणालाही घालू शकतो. माझी सत्ता आहे त्याच्यावर म्हटल्यावरती. माझ्या खिशातले पैसे मी कुणाला देऊ शकतो. तुमचं काय त्याच्यावर घेण देणे? काही घेण देणं नाही काही घेण देणं. म्हणून या परिवाराचा एक आमच्या सद्गुरू बाबासोबतचा जो काही संबंध भाव आहे ऐका. बुवांनी आमच्या सद्गुरू प्रातस्मरणीय हृदयनिवासी विठ्ठल बाबा देशमुख बाबाबद्दलची जी निष्ठा जपली जी श्रद्धा जपली आतापर्यंत हा म्हणजे आम्हाला सुद्धा कधी कधी असं वाटते की काय माणसं होती हे दिसायला पगडी होती या माणसाच्या परंतु यांचं पगडीच्या आतलं खूप चांगलं होतं शुद्ध होतं पवित्र मस्तक होतं महाराज. ही प्रज्ञा आणि त्यांनी जी निष्ठा त्याच्यामध्ये जपली त्या निष्ठेला मी बुवांच्या वंदन करतो. खरं सांगू गेल्या वर्षी सुद्धा इथे मला दहाव्याच्या याला येणं शक्य. मी तेव्हाच म्हटलं बुवा मी पुढच्या वर्षी इथे याला येईल. गेल्या वर्षी आमच्या माधवबाबांनी दहाव्याचं प्रवचन केलं. मी त्यांचंही स्मरण करतो आणि मला या ठिकाणी वरिष्ठ श्राद्ध पार हौशीनी मंडोळा बांधून आला नवरदेव. पण मग एक नाही असं काहीतरी झालं थोडासा वेळ अवकाश. म्हणून आजचा हार मी बुवांच्या आमच्या त्या निष्ठेला समर्पित करतो आहे. काय बोललो मी? हा गुरुनिष्ठेला त्यांच्या गुरुभक्तीला एक मिनिट त्यांच्या गुरुभक्तीला हा हार मी समर्पित करतो आहे. आणि ती गुरुभक्ती पाहून तुमची गुरुभक्ती पाहून आमच्याही अंतकरणामध्ये तीच गुरुनिष्ठा अशीच
पेवत राहावी असा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या. त्याच्यात काही वस्त्र वगैरे आणलेलं आहे का? काय आहे का? रुमाल वगैरे आहे का? घ्या इकडे. ऐका ऐका, आम्ही पारमार्थिक माणसं आहोत. आम्ही शोक नाही करणार. आजी गेल्या, आजीचं कर्तव्य पार पाडून गेल्या. हा नत्वम सोचितू मरहशी, शोक करू नको अर्जुना. आणि अध्यात्मात मध्ये तर कधी शोक माणसानी करू नये. गेले गेले, पण आता जे आहेत ना आपल्याजवळ, मी काय बोलतोय लक्षपूर्वक का, जे गेले त्यांच्या बाबतीत शोक नाहीये. पुढे गेले ते पाहू नका, मागे जामीन आहे तुका. पण आता जे आपल्याजवळ धन जपल्याला आहे त्याला जपण्याचं आपलं काम आहे. म्हणून बुवांचं वय किती झालं बुवा? आता वय किती? आता 93 वर्ष. ओ 93 वर्षाचं वय बुवांचं. अजूनही त्यांचे दात पूर्ण आहेत, ऐकायला येतं, वेळेवर एक टाइम जेवण काय जे असेल त्यांच्या पद्धतीने. 93 वर्षापर्यंतचा काळ आपल्याला भेटेल का? म्हणजे मला नाही भेटायचं. असे तुमचे आशीर्वाद आहेत का आमच्या बाबतीत? अरे बरे वार तुम्ही हो म्हणा ना, आशीर्वाद द्या ना बाबू. तू 100 वर्षाचा जगशील रे, असा आशीर्वाद द्या मला. परंतु मला नाही वाटत. म्हणून बुवांचं याच अंगाने आज मी या ठिकाणी सद्गुरू विठ्ठल बाबा देशमुख बाबांच्या गादीच्या वतीने त्यांचा 93वा हा अभिष्ट चिंतन सोहळ्याची तारीख वेगळी आहे. परंतु मी आज जर ते केलं तर कदाचित कौशल्या आजीला पण तो आनंद होईल आणि मला सुद्धा त्याच्यापेक्षा अधिक आनंद होईल. म्हणून आश्रमाच्या वतीने हा माझा आहे, हे पण माझं झालं आता. तर मग याचा आमच्या आश्रमाच्या लांबकडे साहेब इकडे या. नाही यांचं पूजन करायचं आपल्याला इकडे. म्हणून आमच्या बुवांच्या 93 वर्षामध्ये त्यांचं पदार्पण चालू आहे. 93 अजून राहिले 5-7 वर्षे. हो भगवंत करो, भगवंताकडे प्रार्थना ही आहे की अजून त्यांचे 5-7 वर्षे हे करून शताब्दी त्यांची करण्याची आम्हाला योग मिळो. त्याच्यासाठी आहार विहार व्यवहार आमचे 2 हे भाऊ बाळासाहेब आणि बापूसाहेब सज्जन आहेत दोघं जण. पण हा त्याच्यात काही वादच नाहीये. परवाच्या दिवशी तिकडं आले, त्यांना वाटलं व्यवस्थित झालं पाहिजे. मी म्हटलं काळजी करू नका, व्यवस्थित करू आपण. म्हणून हे दोघंही चिरंजीव आणि यांच्या 2 भार्या, दोघांच्या पण भार्या बुवांची खूप व्यवस्था घेतात. हा बापूराव हे म्हणून तर म्हटलं ना, त्यांच्या पारमार्थिक कार्यावर जर मी बोलायला लागलो तर मी कंप्लीट 1 तासभर बोलेल. मी असं अगोदरच वाक्य उद्धृत केलं होतं. पूर्ण दिंडीला बिस्लरीचं पाणी दरवर्षी पुरवल्या जातं आमच्या बापूसाहेबाकडून. आणि दोघांच्या पण भार्या बुवांची व्यवस्था करतायत. प्रथमतः मी त्या दोघींसाठी खूप जोरदार टाळी वाजवतो. भगवंत करो तुमच्या आईवडिलांची खूप तिकडे शुश्रूषा हो, जी की तुम्ही आमच्या बुवाची ठेवता आहेत. म्हणून बुवांचा या ठिकाणी सन्मान होईल. 93 वर्ष लांबखडे साहेब चालू आहे. म्हणून तुम्ही पलीकडून या ना. फोटो घ्या. जोरदार टाळी वाजवा. तुम्ही दोघे या इकडे. दोघे या, एक जण इथे या, एक जण खाली जो राहतो काय का. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आलेले आहेत. त्यांची 2-2 मिनिटं श्रद्धांजली होईल आणि मग आपण जाग्यावरून उठायचे अशी विनंती करतो. कुणीही जाग्यावरून उठू नका. मी थोडंसं संक्षिप्तच करून घेतले, परंतु मी आता सांभाळून घ्या. आजचा दिवस आज वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय